माजी सरपंच नामदेव माया पाटील ग्रुप ग्रामपंचायत चिखली जे दीपाल दत्तात्रय तांडेल आणि दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांनी जे साठे करार विरुद्ध माझ्या खोटे आरोप केलेले आहेत ते माझ्यामध्ये साठे करार तो संबंधच नाही। 15 दिवसाची मुदत घेतली, त्यानंतर 30/7/2025 रोजी ग्रामपंचायत चिखले येथे सुनावणी होती। त्याच्या अगोदर या विषयाला कुठेतरी टाळाटाळ करावी। 29 तारखेला त्याही मुद्दामून विष प्राशन करण्याचा आणि देहत्याग करण्याचा, जाणून बुजून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला। संदर्भात माझं हेच म्हणणं आहे की जे राजकीय पक्ष लाईव्ह येत आहेत किंवा त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांनी सत्याची पडताळणी करावी, नाण्याच्या दोन्ही बाजून बघून त्यांनी सत्याची पडताळणी करावी हीच माझी नम्र विनंती आहे। मग आता तुम्ही इथे कॅमेरा फिरू शकता की ही जी गावातली लोक आहेत ती गावातलीच आहेत की बाहेरची भाडेकरू आणले आहेत, ही तुम्ही इथे कॅमेरा फिरून त्याची पडताळणी करू शकता। मी स्वप्नील नामदेव पाटील राहणार चिखले गावाचा रहिवासी आहे। 29 जुलै रोजी जो प्रकार दीपाली दत्तात्रय तांडेल सरपंच व त्यांचे पती दत्तात्रय विठ्ठल तांडेल याही देहत्याग करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याही आमच्या वडिलांवरती माजी सरपंच नामदेव माया पाटील यांच्यावरती जे आरोप केले का जमिनीचा साठे करार यांच्या काळात झाला आणि माती उत्खनन झालं, त्याच्याशी माजी सरपंच नामदेव माया पाटील व इतर लोकांचा कोणत्याही प्रकारचा काही संबंध नाही। त्याला अनुसरून हे जे प्रकार घडवलं त्याने, त्याच्या संदर्भात आम्ही कोकण आयुक्तकडे जे दीपाली दत्तात्रय तांडेल आहेत त्याही जे गुरचरण जागेवरती प्लॉटिंग करून ग्रामस्थांना प्लॉट वाटप केले, त्या संदर्भात कोकण आयुक्तकडे आम्ही तक्रार दाखल केली। त्यांचे 39 खाली यांच्यावरती कारवाई व्हावा त्यासाठी आम्ही कोकण आयुक्तकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर रायगड जिल्हा परिषदकडून BDO साहेबांना याच्या संदर्भात पत्रक देखील आलेले आहे। त्यानंतर BDO साहेबाई आम्ही कोकण आयुक्तकडे तक्रार दाखल केलेली आहे। कोकण आयुक्तकडून माननीय शिवसाहेब जिल्हा परिषद यांच्याकडे पत्रव्यवहार होऊन त्यांच्याकडे पत्रव्यवहार झाल्यानंतर शिवसाहेबांनी BDO साहेबांना या संदर्भाची चौकशी व्हावी यासाठी आदेश दिलेले आहे। BDO साहेबांकडून या संदर्भात सुनावणी चालू झाली। तुम्ही बघू शकता इथे 16/7/2025ला BDO साहेबांकडून विस्तार अधिकारी यांच्यामार्फत सुनावणी होती। त्या सुनावणीनंतर पहिली सुनावणी झाली, त्यावेळी दीपाली दत्तात्रय तांडेल व त्यांचे पती याही दत्तात्रय विठ्ठल तांडेल याही 15 दिवसाचा वेळ मागून का आम्ही सदर पुरावे सादर करतो। 15 दिवसाची मुदत घेतली, त्यानंतर 30/7/2025 रोजी ग्रामपंचायत चिखले येथे सुनावणी होती। त्याच्या अगोदर या विषयाला कुठेतरी टाळाटाळ करावी। 29 तारखेला त्याही मुद्दामून विष प्राशन करण्याचा आणि देहत्याग करण्याचा, जाणून बुजून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला। आम्ही माहितीच्या आधाराखाली जन्माच्या दाखल्याची माहिती मागवली। त्यानंतर ज्यावेळी इलेक्शन हिअरिंग झाली त्यावेळी दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांना तिसरा अपत्य आहे याचे जन्माचे पुरावे दिले। ते जन्माचे पुरावे दिल्यानंतर दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांचे फॉर्म तिथे बाद करण्यात आला। त्यानंतर दीपाली दत्तात्रय तांडेल ह्या निवडणुकीला सामोरे गेला आणि त्यांचा विजय होऊन त्या आता सरपंच पदावरती आहे। त्यानंतर दीपाली दत्तात्रय तांडेल यांनी निवडणुकीसाठी जातीचा दाखला हा कंपल्सरी नामप्रमधून होता, जातीचा दाखला आणि जात पडताळणी कंपल्सरी होती। त्यासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी त्याही दामोले शाळा हा कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांचा, दामोले शाळा या शाळेचा जातीचा यांच्या वडिलांचा गोविंद चाऊ चोरगे यांचा दाखला जोडला गेला दामोले शाळा। जी दामोले शाळा 1900 आपण बघू शकता 1979ला स्थापन झाली आणि हा शाळा सोडण्याचा दाखला त्याही जोडला तो 1955चा जोडला।
जिथे शाळात नव्हती तिथे त्यांनी फ्रॉडगिरी करून हा शाळेचा दाखला दामोले शाळेचा जो मिळवला. आम्हाला जसे हे माहीत पडले तसे आम्ही सर्विस्तर गट शिक्षण अधिकारी यांना पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांचा अहवाल आमच्यापर्यंत आलेला आहे. त्याच्यावरती खाली बघू शकता आपण दीपाली दत्तात्रय तांडेल यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा असं स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे. ती तारीख आहे 19/3/2025. परंतु मुख्याध्यापकाला आदेश दिले असल्या कारणाने अजूनपर्यंत 4 महिने झाले. अजूनपर्यंत मुख्याध्यापकांनी या गोष्टीवरती अजूनपर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला नाही. याच्यावरती हा गुन्हा दाखल व्हावा आमची पण ही मागणी आहे. परंतु पोलीस प्रशासन अजूनपर्यंत या गोष्टीवरती लक्ष देत नाही. माजी सरपंच, ग्रामसेविका आणि इतरांवर जे तांडेल कुटुंबियांनी आरोप केलेले आहेत ते आणि जे परवा देहत्याग करण्याचा प्रयत्न केला, विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला, या संदर्भात आपली पुढची भूमिका काय असणार? आम्ही दीपाली दत्तात्रय तांडेल सरपंच व दत्तात्रय विठ्ठल तांडेल याही आमच्या नावाची नाहक बदनामी केलेली आहे. त्या संदर्भात आम्ही वकिलामार्फत यांना 8 दिवसाची नोटीस देणार आहोत का त्याही स्वतःहून मीडियासमोर येऊन आमची जाहीर माफी मागावी, आमच्या नावाची बदनामी केली म्हणून. अन्यथा तसं जर त्याही केले नाही तर आम्ही कोर्टामध्ये दाद मागू आणि यांच्या विरोधात कारवाई करण्याचा, आबरू नुकसानचा आम्ही याच्या विरोधात दावा करू. मी माजी सरपंच नामदेव माया पाटील, ग्रुप ग्रामपंचायत चिखली. जे दीपाली दत्तात्रय तांडेल आणि दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांनी जे साठे करार विरुद्ध माझ्या विरुद्ध खोटे आरोप केलेले आहेत ते माझ्यामध्ये साठे करार तो संबंधच नाही साठे करारशी, आणि 33चा 0 यामधून माती उत्पन्न झालेलंच नाही आणि त्याच्याही माझा काही त्याही संबंध नाही. हा आरोप माझ्यावरती ते खोटे करतात. त्या अनुसाराने 33/0 या सक्षम अधिकाऱ्यांनी संबंधित जागेवर प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केलेली आहे आणि पाहणी केल्या असता 33/0 मध्ये आजगत मातीच गेलेली नाही. तसं लेटर देखील दीपाली दत्तात्रय तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांना सुद्धा मिळालेले आहेत. संदर्भात माझं हेच म्हणणं आहे की जे राजकीय पक्ष लाईव्ह येत आहेत किंवा त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांनी सत्याची पडताळणी करावी. नाण्याच्या दोन्ही बाजू बघून त्यांनी सत्याची पडताळणी करावी हीच माझी नम्र विनंती आहे. आज सर्व गाव त्यांच्या बाजूने असं सांगितलं जात आहे. आता तुम्ही इथे कॅमेरा फिरू शकता की ही जी गावातली लोक आहेत ती गावातलीच आहेत की बाहेरची भाडेकरू आणले आहेत, ही तुम्ही इथे कॅमेरा फिरून त्याची पडताळणी करू शकता.